नमस्कार, VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। सविस्तर बातम्यांकडे वळण्यापूर्वी बघूया आजच्या या ठळक घडामोडी। हॉटेलमध्ये जेवण करण्यास गेलेल्या व्यापाऱ्यांना मालक व रक्षकांनी केली मारहाण। घटनेनंतर जखमी व्यापाऱ्यांना रुग्णालयात उपचाराकरिता केले दाखल। शेतकरी मजूर युवकाची दगडांनी ठेचून निर्गुण हत्या। गावात सर्वत्र शोकाकुल वातावरण, तर पोलीस घेत आहेत आरोपींचा शोध। मुलीच्या लग्नाची काळजी भेडसावत असल्याने पित्याने गाठला आडा नदीचा पूल। नदीत उडी मारून संपविली पित्याने आपली जीवनयात्रा। अँटी करप्शन ब्युरो विभागाने केली कारवाई। 3000 रुपयाची लाच घेताना अधिकाऱ्यास केले रंगेहात अटक। महसूल विभागात उडाली घटनेने खळबळ। आणि डेंग्यूच्या रुग्णात प्रत्येक दिवसात वाढ, याकरिता सामान्य रुग्णालय घेत आहे खबरदारी, तर मनपा करणार शहराची साफसफाई। तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी। बघूया आता बातम्या विस्तारित स्वरूपात। डेंग्यू साधं नाव जरी घेतलं तरी सर्वसामान्यांच्या अंगावर काटा येतो। सध्या डेंग्यूच्या साथीने शहरासोबतच संपूर्ण जिल्हाभरात थैमान घातलंय। अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय असो वा कुठलंही खासगी रुग्णालय, सध्या स्थितीत ही रुग्णालय डेंग्यूच्या रुग्णांनी खचाखच भरलेली दिसतात। जुलै महिन्याच्या गेल्या 28 दिवसांचा ग्राफ बघितला तर डेंग्यू संशयित आकडा तब्बल 267 वर पोहोचलाय। या प्रश्नावर प्रभावी उपाययोजना करणाऱ्या महापालिकेच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत। डेंग्यू नियंत्रणासाठी शहराच्या विविध भागात प्रभावी मोहीम राबविल्या जाईल असा दावा महापालिकेच्या आयुक्तांनी केला होता। मात्र त्या उपाययोजनांनंतरही डेंग्यूच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे। या सगळ्या गोष्टींना लक्षात घेऊन VCN न्यूजचे प्रतिनिधी थेट जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम यांच्याकडे पोहोचले। त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की मागच्या मे मध्ये काही रुग्ण आढळले होते आणि ते पॉझिटिव्ह निघाले होते। सध्या असं ज्याला साथ म्हणता येईल अशा प्रकारचा तरी रिपोर्ट कुठून नाही आहे। फक्त मागच्या मे मध्ये काही एका खेड्यामध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळले होते आणि ते पॉझिटिव्ह निघाले होते। त्यानंतर आपण बऱ्याचशा खेडे विभागात स्वच्छतेकडे महत्त्व देऊन आणि मच्छरापासून कसा बचाव करता येईल या दृष्टीनं प्रयत्न करून सध्या तरी खेडे भागामध्ये फक्त व्हायरल फिवरचं बरंचसं प्रमाण आहे। पण या ठिकाणी जे काही रुग्ण भरती झाले त्यापैकी आम्ही 58 लोकांचे जे सॅम्पल्स पाठले होते त्यापैकी 5च रुग्णांचे पॉझिटिव्ह आले। ही सरासरी 10% होतं आणि त्यामध्ये कुठलाही रुग्ण दगावला नाही। पण जे काही आपण पाहतो आहे अमरावती शहरामध्ये, मी सुद्धा ती मीटिंगला हजर होतो, त्यावेळेस बऱ्याचशा भागात मच्छरांचं प्रमाण जास्त असल्यामुळे बरेचसे रुग्ण पॉझिटिव्ह निघत होते। त्यांचे आपण सॅम्पल्स पाठवले आहेत, त्याचा रिपोर्ट आल्यानंतर नक्कीच ते हे होईल। पण प्रायव्हेट डॉक्टरांनी सुद्धा निदान केलेले जे काही रुग्ण डेंग्यू असतील ते नसतील असं आपल्याला म्हणता येणार नाही। आणि त्या दृष्टीनं जी काही ट्रीटमेंट आहे डेंग्यूच्या आजारावर ती सगळीकडे चालू आहे। या ठिकाणी सुद्धा मध्ये एक आता धारणीसारख्या ठिकाणून एक प्लेटलेट कमी असलेली ANC माता आमच्याकडे भरती होती, तिथंसुद्धा आम्ही पॉझिटिव्ह असल्याचं आमच्या लक्षात आलं आणि तिची ट्रीटमेंट व्यवस्थित सुरू आहे। महत्त्वाचं यात एकच आहे की जी काही खबरदारी घ्यायला पाहिजे, पाणी वाहतं करणं, साचू न देणं, एक कोरडा दिवस पाळणं, ज्या दिवशी आपण संपूर्ण आपल्या घरातले जे काही भांडे आहेत पाणी ठेवायचे ते पूर्ण रिकामे करून नवीन त्यात पाणी भरणं, त्याच्यानंतर स्वतःचा बचाव मच्छरापासून कसा करता येईल याकडे पूर्ण बाहेरचे कपडे घालणं, त्याच्यानंतर रात्री जर शक्य नसेल तर मच्छरदाणी झोपणे, जे काही मच्छरांना पळवणार पिटाळून लावणार आहे जसं मार्टेम असेल, गुड नाईट असेल किंवा इतरही, त्याचा वापर करून स्वतःचा बचाव मच्छरापासून कसा करता येईल याकडे प्रत्येकाने विशेष लक्ष देणं गरजेचं आहे।
स्वच्छता ही सगळ्यात महत्त्वाची आहे. त्या दृष्टीनं प्रत्येकाने जर परिसर स्वच्छता ठेवली, घरातील आतील स्वच्छता ठेवली तर मच्छराचा प्रादुर्भाव होणार नाही आणि त्याच्यामुळं आपण या रोगाला अटकाव करू शकतो. त्यामुळे मी सगळ्या नागरिकांना एक आवाहन करू इच्छितो, त्यांना विनंती करतो की परिसर स्वच्छता आणि जे काही स्वतःचा बचाव मच्छरापासून याला विशेष महत्त्व देऊन, आणि जर आपल्याला असं वाटत असेल, ताप आला असेल किंवा जे काही व्हायरल फीवरसारखं लक्षण असेल तर त्यावर दुर्लक्ष न करता लगेच दवाखान्यात आपला उपचार करून घेणे महत्त्वाचं आहे. या संपूर्ण समस्येबद्दल मनपा आयुक्तांशी तिथल्या आरोग्य अधिकाऱ्यांशी आपले बोलणे झाले आहे का असे विचारले असता त्यांनी सांगितले की मनपा आरोग्य अधिकाऱ्यांना व आयुक्तांना त्यांनी सांगितले की स्वच्छता मोहीम राबवावी व नागरिकांमध्ये ह्या संबंधी जागृती करावी. सध्याच्या स्थितीत ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात डेंग्यूचे प्रमाण वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. अशाच शहरात डेंग्यू वाढण्याचे कारण काय हे विचारले असता त्यांनी सांगितले, जी बैठक झालेली आहे त्यामध्ये आपण सगळ्यांना हेच सांगितलं आहे की स्वच्छता मोहीम आपण राबवली. आपले काही जे काही मंदिराचे कर्मचारी आहेत आणि महानगरपालिकेचे कर्मचारी यांच्यामार्फत जो काही ज्या एरियामध्ये जास्त प्रादुर्भाव आहे अशा ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून तिथे टेमिफॉज ॲक्टिव्हिटी आणि बाकीचं IEC ज्याला म्हणतो आपण जागरूकता, या दृष्टीनं आपण ती मोहीम राबवलेली आहे. ग्रामीणपेक्षा शहरामध्ये पेशंट जास्त आढळतात, काय कारण असायला पाहिजे? नाही, असं काही नाही. आता या ठिकाणी पावसाच्या दिवसांमध्ये बऱ्याचशा ठिकाणी पाणी साचलेलं होतं. घरातही लोकांचं पाणी, जसं कूलरमधलं जे पाणी साचलेलं आहे, नळाच्या कवट्या वगैरे यामध्ये पाणी साचलेलं राहतं आणि ते कोणी खाली करत नाही आणि त्यामध्ये या डासांचा उत्पत्ती होते आणि एकदा असा एखादा जर रुग्ण असला तर त्याला चावून मग बाकीच्या इतर रुग्णांना त्याचा प्रसार होतो. ग्रामीण रुग्णालयाला आपण असे काही आदेश वगैरे दिलेले आहेत का याच्याविषयी किंवा जनजागृती करणं? आपण त्या दृष्टीनं सगळ्यांना माहिती दिली आहे, जनजागृतीसाठी सांगितलेलं आहे आणि ॲक्च्युली जून महिना आपण हिवताप महिना म्हणून साजरा करत असतो. त्या दृष्टीनं आपण पूर्ण अमरावती शहरामध्ये ग्रामीण रुग्णालय असो, PSC असो, त्या ठिकाणी सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. डॉक्टर श्यामसुंदर निकम यांनी सांगितले की सर्व जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांना जनजागृती व सर्वच नागरिकांना या रोगाविषयी माहिती व त्याबद्दलच्या घेण्यात येणाऱ्या उपाययोजना याबद्दल माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. आता मनपा प्रशासन याकडे कसे लक्ष देईल व काय उपाययोजना करेल याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहेत. होटल लैंडमार्क कॉन्टिनेंटल, सावजी व्यंजनों का स्वाद लीजिए स्पेशल सावजी रेस्टोरेंट में. डीजे पार्टी हॉल, AC रूम्स, अपने चहेतों के लिए खास बर्थडे हॉल एवं मैरिज लॉन, खास फैमिली के लिए फैमिली गार्डन. होटल लैंडमार्क कॉन्टिनेंटल लक्झरियस बिझनेस हॉटेल, अकोला रोड, ओल्ड नाका, बडनेरा, अमरावती. वाशिम जिल्ह्याच्या कारंजालाड येथील इंदिरानगर येथील निवासी महादेवराव झेलकर हे आपल्या परिवारासोबत राहत होते व सेंट्रिंग बांधकामाच्या स्टील बांधण्याचे मजुरी काम करीत होते. पण वाढत्या रोजगारीची झळ त्यांना पण पोहोचली. कामधंदा मिळत नसल्याने ते हतबल होऊन गेले. सोबतच मुलीच्या लग्नाची काळजी त्यांना भेडसावत होती. आपल्या मनातील चिंता कुठेही व्यक्त न करता 31 जुलैच्या सकाळी 8 वाजता कामाच्या निमित्त बाहेर जात आहे असे सांगून ते घरून निघाले व ऑटोमध्ये बसून इंजोरी नजीक असलेल्या अडाण नदीचा पूल गाठला व आपल्या चपला रोडवर काढून नदीत उडी मारली व आपली जीवनयात्रा संपवली. पोलीस व इंदिरानगर मधील युवकांनी महादेवराव झेलकर वय 50 वर्षे यांचा नदीत शोध घेतला. मात्र त्यांचा मृतदेहच हाती लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. महादेव झेलकर यांच्या मागे पत्नी, मुलगा व मुलगी असा आप्त परिवार असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. कारंजा येथून अक्षय लोटे व शकील शेख यांचा हा वृत्तांत. शहरातील प्रतिष्ठित व्यापारी 30 जुलैच्या रात्री बडनेरा रोड स्थित हॉटेल रंगोली पर्ल येथे जेवण करण्याकरिता गेले. तेथे जेवणात मीठ कमी असल्याचे हॉटेल रंगोली पर्ल संचालकाला सांगितले व वादाला सुरुवात झाली.
या व्यापाऱ्यांना हॉटेल संचालक व बाउन्सर यांनी मारपीट केल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी लावत या मारपिटीमध्ये 5 व्यापाऱ्यांना गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त हाती आले आहे। या व्यापाऱ्यांना इरविन तर काहींना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे। ह्या घटनेचा निषेध करून बिझीलँड, सिटीलँड व ड्रीम्सलँडच्या व्यापाऱ्यांनी एक दिवस आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी वालकट कंपाऊंड स्थित झेनिथ दवाखान्यातून मोर्चा काढून पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना आरोपींना अटक करण्याबद्दल निवेदन दिले। व्यापारी वर्ग जो है ये सहनशील है, मिलनसार है, लेकिन डरपोक नहीं है। जो इस तरह की जो धमकियां लग रही है और इस तरह के व्यापारियों के ऊपर जो हल्ला हो रहा है, उस हल्ले का सिंधी व्यापारी वर्ग और सभी व्यापारी बांधव हमारे साथ में है, क्योंकि ये जो हमला है एक समाज के ऊपर नहीं, एक व्यापारियों के ऊपर हुआ है। इसलिए हर समाज इसमें हमें सहयोग देगा, ऐसी हम हर समाज से अपेक्षा रखते हैं। और अगर नितिन जी देशमुख के ऊपर कार्रवाई ठोस नहीं होती है तो सिंधी समाज तो छोड़ दो, हर समुदाय के लोग हमें साथ देंगे, ऐसी अपेक्षा है। पूरा अमरावती तो बंद होगा ही होगा, हो सकता अमरावती जिला बंद हो जाए, उसके बाद में अगर कड़ी कार्रवाई नहीं हुई तो महाराष्ट्र बंद तक भी ये व्यापारी वर्ग सामने आके हर भरमसाठ कोशिश करेगा। अभी सीपी साहब को निवेदन देने हम लोग जा रहे हैं। उम्मीद है सीपी साहब हमारा न्यायिक काम करेंगे। यदि हमें वहाँ से भी न्याय नहीं मिलता है तो हमें पूरा अमरावती जिला बंद रख के महाराष्ट्र बंद तक भी हमें ये कार्रवाई करने के लिए हम लोग तैयार हैं। या संदर्भात दोन्ही गटांकडून पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। पोलिसांनी प्रकाश सेवानी यांच्या तक्रारीवरून नितीन देशमुख सहित 5 जणांच्या विरोधात भादवी 343, 347 व 324 कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून दुसरीकडे रंगोली पलचे मॅनेजर राजकुमार विश्वकर्मा यांच्या तक्रारीवरून प्रकाश सेवानी सहित 5 जणांविरुद्ध भादवीच्या 143, 294, 323, 504 व 506 कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। नितिन देशमुख ने जो हल्ला किया मगर सोचे समझे इतने बड़े व्यापारी ने एक दूसरे व्यापारी पे हमला करना कोई अच्छी बात नहीं। और मारा भी इतने तरीके से कि सब फिल्मी स्टाइल मार रहे थे, जो छुड़ाने जा रहा है उसको भी मार रहे थे। 5-5, 6 लोगों को हाथ में सराटे झारे लेके मारना अच्छी बात नहीं है। आज अब हम लोग सीपी साहब जाएंगे, होंगे हम लोग सीपी साहब के साथ में जाते हैं, जो भी होगा वहाँ सीपी साहब के सामने होगा। थैंक यू। फोन दिया, बोले बात करो। बोला कौन है? बोला हमारे बॉस है। उधर से नितिन देशमुख है। बोले मैं नितिन देशमुख। बोले क्या प्रॉब्लम? मैंने बोला वो खाने में टेस्ट नहीं, मैं कंप्लेंट दे चुका हूँ। तो बोले ठीक है, मैं अपना स्टॉल ही बंद कर देता हूँ। अंदर से बंद कर। तो आपकी इच्छा, आप अगर स्टॉल बंद कर रहे हैं आप कर दो। तो तुरंत रात में रिकॉर्डिंग कर रहा था, मैंने उसको रोका। तो इतने उसने मेरे को धक्का दे के भाग गया। तो इतने मैंने खाना खा के बाहर हम खड़े थे होटल के दोस्त 5-6 जन बात चर्चा कर रहे थे। तो इतने में उनके 5-6 दोस्त साइड में आके खड़े हो गए उनके आदमी। तो मैं नितिन देशमुख आया गाड़ी में, सीधे आके मेरे दोस्त खड़े हुए, उनसे पूछा प्रकाश सेवानी कौन? मैंने बोला मैं हूँ। उसने मेरे को मारना चालू कर दिया। उसने उसके साथ में जो भी खड़े थे सबने उनको मारना चालू किया। किसने मारा आपको? शुरुआत नितिन देशमुख ने की। उसके साथ में उनके बॉडीगार्ड थे और दूसरे 2-3 लोग थे, जो उसमें हमारे कुछ दोस्त करवा के भाग गए। जो उनको हाथ में आ रहा था उनको मार रहे थे। 5-6 लोगों को उन्होंने बहुत मारा। उस टाइम मेरे नाक में से खून बह रहा था, सर पे उन्होंने कुछ तो भी सलाख वगैरह ऐसा कुछ तो भी मारा उन्होंने। विदर्भ का सबसे बड़ा शोरूम बिजीलैंड में आराधना होलसेल शॉपिंग मॉल, होलसेल रेट में रिटेल बिक्री। आराधना संपूर्ण लग्न बस्ता, बनारसी शालू, डिझायनर साड्या, घागरा ओढणी, सलवार सूट, ड्रेस मटेरियल, रेडीमेड कोट, शूटिंग शर्टिंग, टीनेज वेयर, किड्स वेयर, फैशन ज्वेलरी, लाइफस्टाइल, शूज व सैंडल, होम डेकोर, मैचिंग। लेन नंबर L2, शॉप नंबर 43 to 48, बिजीलैंड कॉम्प्लेक्स,
नांदगाव पेठ अमरावती। आराधना होलसेल शॉपिंग मॉल, होलसेल रेट में चिल्लर बिक्री। आराधना। समाजातील विविध क्षेत्रातील लोक आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि रक्ताची रुग्णांना भासणारी गरज या उदात्त हेतूने रक्तदान शिबिर घेत असतात। राजकीय, सामाजिक क्षेत्र व तरुण वर्ग यात प्रामुख्याने सहभाग घेत असतो। असाच जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावतीच्या वर्धापन दिनाचे व राष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस व मेहतर समाज विकास परिषद यांच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले। हे सफाई मजदूर जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत आहेत। दररोज रुग्णांना रक्ताची भासणारी गरज पाहून या सफाई कामगारांनी हे रक्तदान शिबिर घेतले। आपण समाजात रोज स्वच्छता कामगार म्हणून वावरतो, पण आम्ही सुद्धा माणूस आहोत आणि ह्याच माणुसकीच्या नात्याने आम्ही आज हे रक्तदान शिबिर घेत आहोत, असे अखिल भारतीय सफाई मजदूर कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अशोक सारवान यांनी सांगितले। आमचे जे डॉक्टर म्हणजे जिल्हा संदेश जे आहे डॉक्टर निकम सर यांचे प्रेरणेने, यांच्या आशीर्वादाने आम्हाला भरपूर त्यांचं सहकार्य भेटतो। त्यामध्ये याच्या कल्पना त्यांनीच दिली आम्हाला की तुम्ही असं हे काम करत जात। आम्ही अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस मेहतर समाज विकास परिषद या माध्यमातून समाजात काम करतो आणि आमचा संकल्प आम्ही केला की 28 तारखेला इरविनचा हे वाढदिवस होता। त्यानिमित्ताने आम्ही पूर्ण ड्युटी नसूनही आम्ही पूर्ण वार्डाची आणि बाहेर आउटडोरची साफसफाई केली सर्व मिळून आणि 3 दिवस लगातार साफसफाई केली आणि नंतरही आम्ही हे सुरू ठेवणार आहे। आज आमचा सफाई कामगार दिवस आहे, राष्ट्रीय सफाई कामगार दिवस आहे। त्या निमित्ताने आम्ही ब्लड डोनेट कॅम्प ठेवलेला आहे। आता समाजात काम करताना जे आम्ही रोज पाहतो की सर्व समाज हे समाजाबद्दल आपुलकी ठेवतात आणि त्याबद्दल सर्वांना माहिती देतात की ब्लड कॅम्प, आय डोनेट कॅम्प, रक्तदान, बाकी जे संकल्पना आहे, मोठमोठी संकल्पना आहे, हे आम्ही वाचतो आणि पाहतो। तर आमच्याही मनात असं वाटते की आम्ही माणूस म्हणून जगतो आहे आणि त्याबद्दल आम्हाला माणुसकीचा प्रेम आहे, म्हणून आम्ही हे सगळं करतो। आम्ही भरपूरदा पहिले ब्लड डोनेट केलेला आहे। मुद्रा साहेबांच्या सोबत आम्ही ब्लड कॅम्प केलेला आहे धर्मदायक हॉस्पिटलमध्ये आणि इरविनलाही भरपूर केला आहे, परंतु हे निमित्त साधून आम्ही आतापर्यंत समूहाने ब्लड केलेलं नाही आहे नव्हता। आणि एकदा आम्ही ब्लड कॅम्प आखाड्यामध्ये बाल्मिक आखाडा आहे बेलपुरामध्ये, तिथे 1000 वर्षी घेत असतो। परंतु आज इरविनबद्दल म्हणजे आमचा इरविनचा म्हणजे आम्ही इरविनमध्ये काम करणार आहोत। त्यामुळे आम्हाला आमच्या घरच्या लोकांना, बाळांना त्यांच्यावरून म्हणजे आम्हाला शिक्षण सर्व सोयी भेटते, म्हणून इरविन ही आमची आई समजा, बाप समजा, म्हणून आम्ही प्रेम करतो। आणि यावेळी ह्या रक्तदानाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम, अखिल भारतीय सफाई मजदूर संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सारवान व इरविनचे सर्व कर्मचारी उपस्थित होते। वलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत ग्राम कामुंजा येथे एका शेतमजूर युवकाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना 30 जुलैला सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली। ही हत्या कोणी केली हे अद्यापही समोर आले नसून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे। संतोष गंगाधर सगने, राहणार कामुंजा, असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे। सायंकाळी 6:30च्या सुमारास काही लोकांना गावाबाहेर असलेल्या जिनिंग प्रेसिंगच्या पाठीमागे एका युवकाचे प्रेत आढळून आले। या घटनेची माहिती वलगाव पोलिसांना देण्यात आली। माहिती मिळताच पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, वलगावचे ठाणेदार दुर्गेश तिवारी, डॉग स्क्वॉड, फॉरेन्सिक लॅबचे पथक, ठसे विशेषज्ञ घटनास्थळी दाखल झाले। सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटली नव्हती। गावातील लोक घटनास्थळी आल्यावर मृतदेहाची ओळख पटू शकली। घटनास्थळी पंचनामा करून पोलिसांनी गावातील लोकांशी चौकशी केली। या हत्या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे। घटना काय माहित तुला? माहित आहे का आईने सांगितलं का 5 वाजता जेवण करून बाहेर गेला गावाबाहेर, तर त्याच्यानंतर तो परतलाच नाही। कधी घटना कधी गेला घरून? घरी गेला रविवारी 5 वाजता घरी परतला असते। मग आपण शोध वगैरे घेतला? शोध वगैरे कोणी घेतला नाही, पण तो कधी कधी असा पळ राहत होता। नंतर मग तो येत होता, त्याच्यानं आईसोबत राहत होता, मी वेगळा आहे। त्याच्यानंतर निलेश वराडीचा फोन आला म्हणजे सोमवारी 4 वाजता, तेव्हा असं झालं आहे, त्याच्यात मारून टाकलं। मी गेलो तिथे, त्याच्यानंतर पोलीस वगैरे आले। कधी माहिती? काल कुठे आढळले?
कुठे आढळले, कुठे दिसले? हे एक बकऱ्याला मुलगा सांगत होता म्हणून गावात साईडचा. त्याच्यानंतर पोलीस पाटलाने फोन केला सरपंचाने फोन केला मला, वाचीची गोष्ट काय. मग आम्ही तिथे गेलो, तिथं सगळे पोलीस वगैरे आले. हिंदी जगताचे महान साहित्यकार प्रेमचंद यांच्या जयंती महोत्सव 31 जुलै रोजी मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम महाविद्यालयाच्या स्वर्गवासी शंकरलाल राठी सभागृहात मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व हिंदी विभाग, उर्दू विभाग व पार्शियन विभागाच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर रमेशचंद्र मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी केशरबाई लाहोटी महाविद्यालयाचे प्राचार्य विजयकुमार भांगडिया, हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर ज्योती मंत्री, पार्शियन विभाग प्रमुख डॉक्टर याहया जमील, उर्दू विभाग प्रमुख डॉक्टर अकीब देशमुख तथा बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी प्रेमचंद यांच्या पुस्तकांचे प्रदर्शन सुद्धा आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान डॉक्टर रवींद्र कुमार शिरसाट द्वारा लिखित मधुकर सिंग कृत माइकल जैक्सन की टोपी एक अध्ययन या पुस्तकाच्या मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. विदर्भ का सबसे सुप्रसिद्ध शोरूम अब बीजीलैंड कॉम्प्लेक्स में श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, जहां आपको मिलेगा बनारसी शालू, घाघरा ओढ़नी, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, पार्टी वियर वन पीस, मेंस वियर में जीन्स, शर्ट, टी शर्ट, ब्लेजर्स और शेरवानी, किड्स वियर में शर्ट, टी शर्ट और जीन्स. तो आए पूरे परिवार के साथ श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बीजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती. संवाद ज्योतिष एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र. समृद्ध जन्म कुंडली के अनुसार करें अपने व्यक्तित्व का निर्माण, अपने बच्चों की परवरिश करें उनकी जन्म कुंडली एवं ज्योतिष परामर्श के अनुसार. विस्तृत फलादेश के साथ जन्म कुंडली का नया स्वरूप, ग्रहों की शांति के विभिन्न उपाय. संवाद ज्योतिष एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र, अंबादेवी मार्केट, अंबादेवी, अमरावती. सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांना कितीही पगार दिला तरी तो कमी पडत असल्याचे राज्यात दररोज होणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईवरून दिसून येत आहे. हजारो रुपये दरमहा पगार मिळत असतानाही वर कमाईला शासकीय अधिकारी कर्मचारी चटावले आहेत. त्यामुळे एसीबीने कितीही कारवाया केल्या तरी लाच देणे घेणे काही बंद होण्याची लक्षणे दिसत नाहीत. यासाठी केंद्र सरकारने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातच काही बदल करण्याचे ठरविले असून येत्या काही दिवसात त्याची अंमलबजावणी व परिणाम पाहायला मिळतील. अंजनगाव सुर्जी येथील एका रेशन दुकानदाराने पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षकाच्या दर महिन्यातील पैशाच्या मागणीला कंटाळून या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याच्या कायमचा बंदोबस्त करण्याच्या उद्देशाने अकोला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करून 31 जुलै रोजी दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान सापळा रचून अंजनगाव तहसील कार्यालयात कार्यरत पुरवठा निरीक्षक गजानन शेटे वय 55 यांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात अटक केली व लाचेची 3000 रुपयाची रक्कम जप्त करण्यात आली. अकोला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी अंजनगाव मध्ये येऊन महसूल विभागात केलेल्या कारवाईने एकच खळबळ उडाली असून अमरावतीच्या जिल्हा पुरवठा विभागातील काही अधिकारी नॉट रिचेबल झाले आहेत. अंजनगाव येथून आमचे प्रतिनिधी जावेद शहा यांचा वृत्तांत.
शुक्रवार दिनांक 27 जुलै रोजी अकोट येथील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या भांडारगृहात चोरी झाल्याचे समोर आले आहे। भांडारगृहामध्ये पाईपलाईन, लिकेज साहित्य, नटबोल्ट, जॉईंट अशा प्रकारच्या वस्तूची अज्ञात चोराने चोरी केली असून या वस्तूंची अंदाजे किंमत 10,500 रुपये समजते। अकोट पोलीस विभागाने अज्ञात चोराविरुद्ध कलम 461, 380 भादवी गुन्हा नोंदविला। पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी या चोरीकडे गांभीर्याने लक्ष देत आपली यंत्रणा हलवली। या दरम्यान रात्रीच्या गस्तीवर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना अकोला रोडवरून 2 इसम प्लास्टिक पोतडीमध्ये काही संशयास्पद पद्धतीने वस्तू घेऊन जाताना आढळले असता पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांची विचारपूस केली। त्यावेळी त्यांच्या पोत्यातून चोरीचे साहित्य आढळले। यावेळी इंदिरानगर येथील शेख हारून शेख गफ्फार व सुकरी येथील गोवर्धन हरकट या दोघांना मुद्देमालसह अटक केली। त्यांनी चोरी कबूल केली असून पोलीस पुढील कारवाई करीत आहेत। सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनुने, पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली। या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड, पोलीस कॉन्स्टेबल संजय घायल, जितेंद्र कातखेडे, गोपाल अगडते, सुलतान पठाण, राहुल वाघ, विजय सोळंके यांनी सहभाग घेतला। अकोट आमचे प्रतिनिधी जावेद शहा यांचा हा वृत्तांत। भारतीय राज्यघटनेने शिक्षणाचा मूलभूत अधिकार प्रत्येक नागरिकाला दिला आहे, परंतु आज शासनाच्या बदलत्या शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्राचे व्यापारीकरण होत आहे अशी भूमिका शासनाची दिसून येत आहे। शासनाच्या या चुकीच्या धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात कार्य करणारे सर्व घटक जसे शिक्षण संस्थाचालक, प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी हतबल झाले आहेत। विद्यादानाच्या या पवित्र क्षेत्रात असंख्य शिक्षण संस्था चालकांनी स्वातंत्र्यपूर्वी व स्वातंत्र्यानंतर शैक्षणिक संस्था स्थापन करून बहुजन दुर्गम भागातील मुलामुलींना शिक्षण प्रवाहात आणण्याचे पवित्र कार्य केले आहे। शिक्षण संस्था चालकांनी उदात्त भावनेने शिक्षण संस्था उभ्या केल्या, संस्थेचे सर्वांगीण विकासासाठी आतोनात कष्ट केले। या शिक्षण क्षेत्रात खाजगी शिक्षण संस्थेचे फार मोठे योगदान आहे। म्हणून शासनाने हे शैक्षणिक प्रयोग बंद करून शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावे। याकरिता ॲडव्होकेट किरण सरनाईक यांनी पत्रकार परिषद भरवली। या पत्रकार परिषदेत शिक्षण सेवक योजना बंद करण्यात यावी, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नये, सौर ऊर्जेला लागणारा निधी अनुदान म्हणून देण्यात यावा अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या। महाराष्ट्र शिक्षण संस्था चालक महामंडळ जे आहे त्याचा विभाग स्तरावरचा मी अध्यक्ष आहे आणि मी या ठिकाणी आमच्या संस्था चालकांना जागृत करण्यासाठी आलेलो आहे की ज्या गोष्टी असंतोषजनक शासन शिक्षण विभागासाठी निर्णय घेत आहे आणि ज्यामुळं अनुदानित संस्था ह्या बंद पडायची वेळ आलेली आहे त्या बंद पडू नये म्हणून आपण काहीतरी आंदोलनाचा पवित्रा घेतला पाहिजेत। या असंतोषजनक निर्णयाच्या विरोधात आपण जर मागच्या वर्षामध्ये पाहिलं असेल तर सकाळ, दुपार, संध्याकाळ शिक्षण विभागाचे GR येत गेले आणि त्यामुळं असंतोषाचं वातावरण शिक्षण क्षेत्रात काम करणारी जी मंडळी आहे ते शिक्षक असो, प्राध्यापक असो, प्राचार्य असो, मुख्याध्यापक असो, संस्थाचालक असो, हे याच्यातून सर्व असंतोषजनक वातावरण तयार झालेलं आहे आणि ते असंतोषजनक वातावरण निवळायसाठी शासनानं याच्यामध्ये काहीतरी ताबडतोब बदल करून आम्हाला यामधून दिलासा दिला पाहिजे। या दृष्टिकोनातून आम्ही हे एक आंदोलन छेडण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये करीत आम्ही या ठिकाणी अमरावतीला आलो। आपली रजा घेण्यापूर्वी बघूया आजच्या ठळक घडामोडी परत एकदा। हॉटेलमध्ये जेवण करण्यास गेलेल्या व्यापाऱ्यांना मालक व रक्षकांनी केली मारहाण। घटनेनंतर जखमी व्यापाऱ्यांना रुग्णालयात उपचाराकरिता केले दाखल। शेतकरी मजूर युवकाची दगडांनी ठेचून निर्गुण हत्या। गावात सर्वत्र शोकाकुल वातावरण, तर पोलीस घेत आहेत आरोपींचा शोध। मुलीच्या लग्नाची काळजी भेडसावत असल्याने पित्याने गाठला आडा नदीचा पूल। नदीत उडी मारून संपविली पित्याने आपली जीवनयात्रा। अँटी करप्शन ब्युरो विभागाने केली कारवाई। 3000 रुपयाची लाच घेताना अधिकाऱ्यास केले रंगेहात अटक। महसूल विभागात उडाली घटनेने खळबळ।
आणि डेंग्यूच्या रुग्णात प्रत्येक दिवसात वाढ, याकरिता सामान्य रुग्णालय घेत आहे खबरदारी, तर मनपा करणार शहराची साफसफाई। इथे वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। विदर्भाशी संबंधित सर्व बातम्यांसाठी बघत रहा विदर्भाचं सर्वश्रेष्ठ न्यूज चॅनल VCN न्यूज। नमस्कार।